जय महाराष्ट्र. हक्काच्या महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मी विकास मेहर. तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे दररोज तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ टाकणार आहे, जेणेकरून सर्व कामगार बंधूंना माहिती मिळेल आणि योजनेचे काय काय लाभ आहेत ते घेता येतील. नवीन नोंदणी कामगारांसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे मी तुम्हाला सांगणार आहे. जसे की आपल्याला आधार कार्ड, पॅन कार्ड, राशन कार्ड, बँक पासबुकचे पहिले पेजचे फोटो किंवा झेरॉक्स, 2 फोटोज कामगाराचे आणि पत्नीचे आधार कार्ड आणि मुलांचे आधार कार्ड लागतील, जेणेकरून योजनेचे मार्फत लाभ होईल. हे आपण पूर्ण फॉर्म आमच्या संघटनेच्या मार्फत आम्ही भरतो तुमचे फॉर्म. ते फॉर्म भरल्यानंतर तुमचे आपल्या जवळपास कुठे वॉर्ड असेल, केडीएमसीचं किंवा महानगरपालिकेचं कुठेही वॉर्ड असेल, तिकडे जाईल. तिकडनं तुम्ही कुठे खरंच ह्या पत्त्यावर राहतात की नाही ते सर्व अप्रुव्हल होईल. अप्रुव्हल झाल्यानंतर ते आमच्या संघटनेच्या ऑफिसमध्ये आल्यावर ते तुम्हाला आम्ही याच्यात ऑनलाईन अपॉइंटमेंट घेऊन देतो, जेणेकरून तुम्हाला कल्याणला जाऊन बायोमेट्रिक करावं लागते. तुमचा तिकडे फोटो काढला जातो. तर इकडे आल्यावरती फॉर्म आल्यावरती आपण तुमचं ऑनलाईन अपॉइंटमेंट घेतो. तसेच आमचे पदाधिकारी दीपक आहेत वगैरे, विकास आहेत. आम्ही खूप जण तुमच्यासाठी मदत करतो. जे तुम्ही फॉर्म घेतल्यानंतर, अपॉइंटमेंट घेतल्यानंतर तुम्हाला कल्याणला जावं लागतं, कराची मेडिकलला, नवीन बस स्टॉपच्या इथे. ते फॉर्म घेऊन गेल्यानंतर तुमचं बायोमेट्रिक होईल आणि त्यानंतर तुमचे साधारणपणे 7 ते 8 दिवसात तुमचे कार्ड आमच्याकडे येईल. आणि त्यानंतर आपण त्या कार्डाच्या काय काय सुविधा आहेत तर तसं आपण एक स्टेप बाय स्टेप, आज मी कसं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे रोज एक व्हिडिओ टाकणार आहे, तसंच आपण स्टेप बाय स्टेप काय काय कामगारांना लाभ आहेत ते सांगता येतील. आणि तसेच मग मुलांचे आधार कार्ड वगैरे जमा असल्यास तर त्यांना शैक्षणिक खर्च भेटतो किंवा वेगळे अजून खूप काही आहेत, जे भांडे भेटतात, सेफ्टी किट भेटतात. ते तुम्हाला मी दररोज एक व्हिडिओ टाकेल ना, त्या माध्यमातून कळवेल तुम्हाला. म्हणजे जेणेकरून काय काय डॉक्युमेंट लागतील, काय काय नाही लागणार आहेत ते तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगणार आहेत. आणि तुम्ही आमच्या संघटनेच्या ऑफिसला येऊन भेट द्या. तुमचे आम्ही पूर्ण सहकार्य करू. जे कोणी कामगारांना लिहिता वाचता येत नाही ते आम्ही स्वतः फॉर्म भरून देऊ तुम्हाला. तुम्ही या, आम्ही तुम्हाला पूर्ण सहकार्य करू. हक्काच्या महाराष्ट्र मजदूर संघटनेतर्फे तुम्हाला खूप सहकार्य केलं जाईल. तसेच आमचे राणा शेठ खूप सहकार्य करतील तुम्हाला. कोणाच्याही कामगाराचे पैसे अटकले असतील किंवा कुठला कॉन्ट्रॅक्टर देत नसेल किंवा दमदाटी करत असेल तर हक्काचे महाराष्ट्र मजदूरचे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राणा शेठ त्यांनी खूप जणांना मदत केली आहे. तसंच तुम्ही रेफरन्स म्हणजे कोणालाही विचारू शकतात, नाक्यावरती विचारू शकतात. कारण की आमच्याकडे 100 ते 150 लोकांचे, कोणाचे 500, कोणा 2000, कोणाचे 50,000, 20,000 असे छोटी मोठी कामगारांची अटकलेली असतात. कोणाच्या कामगारांना रोज 500 रुपये पण खूप मोठी गोष्ट असते. ते आमच्याकडे रडत येतात, सर आमचे पैसे नाही दिले, असं तसं. तर आम्ही कोणाची चुकी आहे, कॉन्ट्रॅक्टरची चुकी आहे की कामगाराची चुकी आहे, का पैसे देत नाहीये, काय ते कारण आम्ही सर्व शोधून समोरच्याशी कॉन्टॅक्ट करतो. समोरचाही आम्हाला सहकार्य करतो आणि समोरच्याचे आम्ही पैसे देण्यास सक्षम होतो. जेणेकरून आम्हाला तुमचा सपोर्ट असल्यामुळे आम्ही एवढे पुढे आलोय. आणि आमच्या संघटनेला 5 ते 6 महिने झालेत, तरी आमच्या संघटनेने 5 शाखा ओपन केल्यात. आणि मेन शाखा तर तुम्हाला माहितच आहे, केडीएमसी हॉस्पिटल समोर, कोपर रोड, डोंबिवली वेस्ट. त्यामुळे तुम्ही आम्हाला सहकार्य करा, आम्हीही तुम्हाला सहकार्य करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.